अजय आणि अक्षयला आपण पाहतोय. कपडे पाहिजे. तर पंच लगेच स्पीडअप करायचा आहे. खूपच विलंब होत आहे आपण पाहतोय. तर 12वा खेळाडू आपण पाहतोय. दोन्ही टीमचे पाठवायचे लगेच. तर आपण पाहतोय P1चं पहिलं षटक आपण पाहतोय. मॅनिटरी पॉवरचं षटक आपण पाहतोय. नारायणच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलाय. पहिलं आपण पाहतो P1चं षटक. यात मात्र फटकेबाजी मात्र करावी लागेल कारण 38च्या सर्कलच्या बाहेर मात्र आपण 2 प्लेयर पाहू शकाल. तर अजयला आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती. पहिला चेंडू आपण पाहतोय. हा ट्रॅकर चेंडू होता, त्याला पुल करायचा होता, परंतु चेंडूचा आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाही. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट आला गेलाय. नक्कीच या ठिकाणी मी भडवळ संघाचं अभिनंदन करेन की आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवली. आयोजकाच्या वतीने आपल्या या ठिकाणी नक्कीच अभिनंदन करण्यात येते. पुन्हा एकदा नारायणला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय. नक्कीच लाईन पाहावी लागेल. तर आपण पाहतोय स्वेअरचा मारा केला जातोय. एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय. धाव फलकावरती जोडली जाईल. एक्स्ट्रा धावेनं धावेचं मात्र खातं ओपन होतंय. पहिला चेंडू मात्र आपण पाहिला सुरेखरित्या हाताळला गेला होता नारायण या गोलंदाजांना, परंतु दुसरा थोडासा दिशाहीन भरकटला. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे समोरच्या दिशेनं. काय झेल टिपली जातीय. सुंदर आपण पाहतोय एफर्ट पाहायला मिळाले समोरच्या दिशेनं. दीपक आपण पाहतोय क्षेत्ररक्षकानं काय झेल आपल्यातून घेतली गेली. पहिला धक्का बसला जातोय कोंडाने टीमला. तर सुंदर आपण पाहतोय पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला गेला होता. दुसऱ्या चेंडूवरती मात्र थोडस दिशा भरकटला गोलंदाज आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र फुलटॉस चेंडू होता, परंतु समोरच्या दिशेनं मात्र क्षेत्ररक्षण लगावलं गेलं होतं. सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. तर पहिला धक्का बसला गेलाय कोंडाने टीमला. तर 1 डाऊनचा फलंदाज आपण पाहतोय दाखल झालाय. सागरला आपण पाहतोय. पंकजवाला आपण व्यासपीठावरती यायचंय. पंकजवाला पुन्हा एकदा आपण पाहतोय हा ट्रॅकर चेंडू होता. गलीच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, परंतु एकच धाव खर्च केली जाईल या चेंडूवरती. अगदी टिचून गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक थोडस फंबल होत आहेत. कारण पाहायला गेलं ना तर P1चं पहिलं षटक आहे. कुठंतरी हाणामारी करणं गरजेचं आहे. जर पाहायला गेलं तर फलसदरी ठाकरवाडी मंडळाचं कुठंतरी आभार मानावे लागतील, कारण खूप मेहनत आपण पाहतो या ग्राउंड साठी घेतली आहे सर्व मंडळाने. त्यांचं सुद्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेनं आपल्यातून क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जीवन आहे तिथे. एक धाव खर्च केली जाईल या चेंडूवरती. एकेरी धावेने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. नक्कीच आपण पाहतोय
4 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात फक्त आणि फक्त 3 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर आपण चेंडू पाहायला गेला, गुड लेंथ वरती चेंडू आदळला आणि कोणतीही उसळी घेतली नाही या चेंडूनं. डॉट चेंडूची सांगता झाली आहे तर 5 चेंडूचा उर्वरित खेळ संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती फक्त धावा 3 लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेनं फटका खेचला गेलाय, क्षेत्ररक्षकानं थोडासा फंबल झाला परंतु एकच धावा ऍड केली जाईल या चेंडूवरती. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. एक बाद 4 धावा आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय, नारायणच्या माध्यमातून आपण पाहिली गेली. जर पाहिलं गेलं ना तर सातत्यानं आपण पाहतोय वरने टीम साठी कुठेतरी दीपक हा गोलंदाज P1 चं पहिलं षटक हाताळताना आपण पाहतोय परंतु थोडस व्हेरिएशन आपण पाहतोय. नारायणच्या हातामध्ये गोलंदाजी दिली आणि सुंदर आपण पाहतोय फक्त 4 धावा खर्च केल्या आणि महत्वाचा एक विकेट सुद्धा मिळवून दिला आपल्या टीम साठी. नक्कीच आपण पाहतोय अजयला मात्र परतावलं गेलंय तर पहिला धक्का बसला गेलाय कोंडाने टीमला. दुसरं षटक आपण पाहतोय दीपकच्या हातामध्ये सोपवलं गेलाय. दीपकाचा विचार केला ना तर अफलातून गोलंदाजीचा प्रदर्शन दाखवण्याचं काम या हंगामामध्ये केलं गेलंय या दीपक या गोलंदाजाकडून. त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण जर पाहायला गेलं तर कोंडाने टीम सुद्धा एक बलाढ्य टीम आपण पाहतोय. तर सागर ऑन स्ट्राईक वरती असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय भिरकावलाय ऑन साईडला, चरण आहे तिथे, कोणतीही चुकी करणार नाहीये. दुसरा धक्का बसला जातोय कोंडाने टीमला. ठोक डीजे. दुसरा धक्का बसला गेला कोंडाने टीमला आणि पाहायला गेलं तर स्वतः कर्णधार आपण पाहतोय मनोहर रवाना झालाय मात्र फलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आला होता परंतु थोडस एलिव्हेशन मात्र कमी मिळालं आणि डगआउटचा रस्ता मात्र परतावा लागला सागर या फलंदाजाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपण पाहतोय गुडलेंद वरती पडला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. काय अफलातून टिचून गोलंदाजी केली जाते. जर पाहायला गेलं तर आपण पाहतोय पहिला सामना मात्र कुठेतरी लो स्कोरिंगचा आपल्याला पाहायला मिळाला परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय लाजवाब आपण पाहतोय फलंदाजी केली वरने टीमनं परंतु थोडस पुन्हा एकदा आपण पाहतोय सातत्यानं गुडलेंद वरती चेंडू फेकले जात आहेत आणि डॉट चेंडूची सांगता झाली आहे मात्र उर्वरित 3 चेंडू मात्र हाताळले गेलेत या गोलंदाजांना. अजून एकही धाव खर्च केली नाही या दीपक या गोलंदाजांना. सातत्यानं आपण पाहतोय वरने टीम साठी खेळत असताना दीपक हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिलं P1 चं षटक आपण पाहतोय नारायण हाताळलं गेलं होतं ना त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पाहतोय दीपक हा गोलंदाजी करतोय. उर्वरित 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत अजून एकही धाव खर्च केली गेली नाहीये. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेचला गेलाय. पुन्हा एकदा चरण आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे कोणतीही चुकी करणार नाही. या चेंडूवरती मात्र 1 धाव ऍड केली जाईल. एकेरी धावेनं धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 2 बाद 5 धावा आपण पाहतोय.
जर पाहायला गेलं ना तर कोंडाणे टीम साठी मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण मैदानाचा जर विचार केला तर किती धावा चेस होऊ शकतायत. नवीन मैदान आपण पाहतोय, पुन्हा एकदा झेलची संधी आहे आणि कृष्णा कोणतीही चुकी करणार नाहीये. तिसरा धक्का बसला जातोय कोंडाणे टीमला. आहे अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय दीपकच्या माध्यमातून. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर नक्कीच टाळ्या होणं गरजेचं आहे या गोलंदाजासाठी. दोन विकेट आपण पाहतोय आणि फक्त एक धाव खर्च केली गेली या गोलंदाजानं. काय अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. थोडा स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, कुठेतरी वेळ निघून गेलाय. जर पाहायला गेलं ना तर 8 वाजता पहिला चेंडू मात्र पडणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकात मात्र 1 धाव आली. तर आपण पाहतोय धावफलकावरती 5 धावा लागल्या गेल्यात. तिसरा धक्का बसला गेलाय कोंडाणे टीमला. आपण पाहतोय उर्वरित 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय शिल्लक आहे. तिथपर 20-25 धावा येणं गरजेचं आहे. जर फायटिंग स्कोअर आपण पाहायला गेलं ना तर 30-35 धावा मात्र धावफलकावरती येणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतोय वरने टीम एक बलाढ्य टीम आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय तेजस हा गोलंदाज आलाय आणि दीपक आपण पाहतोय सातत्यानं आपण पाहतोय काय अफलातून क्षेत्ररक्षण केलं गेलंय. तर चौथा धक्का बसला गेलाय कोंडाणे टीम साठी. ठोक डीजे. तेजसच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त केली या गोलंदाजानं. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय, टिचून गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा आपण पाहतोय ट्रॅकर चेंडू होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेलाय. तर डॉट चेंडूची सांगता झाली. की जर पाहायला गेलं ना तर तेजस गोलंदाज आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच आपण पाहतोय स्वेर चेंडूचा मारा केला जातोय आणि गोलंदाजाला सुद्धा 1 बाउन्सची वॉर्निंग दिली जाते. तर पुन्हा एकदा जर अशाच प्रकारचा जर चेंडू हाताळला गेला ना तर नक्कीच आपण पाहतोय भीमरच्या स्वरूपात दिला जाईल. याची वॉर्निंग मात्र आपण पाहतोय तेजसला दिली जाते. पुन्हा एकदा आपण पाहतोय सातत्यानं आपण पाहतोय फक्त बॅट फिरवली जाते. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. कोंडाणे टीमला सुद्धा माहिती आहे कारण मोठं फटकं येणं गरजेचं आहे कोंडाणे टीम साठी. कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण फक्त 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ साईडला हा फटका खेचला गेलाय. नारायण आहे तिथे. थोडस फंबल झालं परंतु एकच धाव या चेंडूवरती खर्च केली जाईल.
या एकेरी धावेने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 4 बाद 7 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. की आपण पाहतोय बराच उशिरानं आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती मनोहरला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय काय अफलातून गोलंदाजी. नक्कीच कलोते मोकाशी संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावरती उपस्थिती दाखवायचंय. कलोते मोकाशी नक्कीच आपण पाहतोय विकेट आपण पाहतोय. कुठेतरी फलंदाजाला मात्र समजलं नाही परंतु पंचांनी ते एरलं गेलंय आणि विकेट मात्र आपण पाहतोय तंबूच्या आसऱ्याला धाडला गेलाय. तर 5वा धक्का बसला जातोय कोंडाणे टीम साठी. तर बिकट अवस्था आपण पाहतोय कोंडाणे टीम साठी. अरे ना धावफलकावरचा जर विचार केला ना तर नक्कीच आपण पाहतोय फक्त 7 धावा आपण पाहतोय धावफलकावरती जोडल्या गेल्यात. तिसरे षटक आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. तेजसला आपण पाहतोय त्याच्या पहिल्या गोलंदाजानं गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हा फटका खेचला गेलाय परंतु फेकी मात्र सुंदर होती परंतु कलेक्शन मात्र चुकीचं पाहायला मिळालं गोलंदाजाकडून. नक्कीच आपण पाहतोय तिसरं षटक मात्र संपुष्टात आलंय आणि धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. फक्त आणि फक्त 8 धावा आपण पाहतोय. नक्कीच कलोते मोकाजी संघाचा कर्णधार मात्र उपस्थित झालाय. तर चला लगेच स्पीडअप करायचं आहे. पंच आपण जास्ती वेळ घ्यायचा नाही कारण अजूनही एक्स्ट्रा गटातील मात्र 2 सामने खेळवायची आहेत आपण पाहतोय. तर 4थं षटक आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. चरणला आपण पाहतोय. शेवटचं षटक आपण पाहतोय ज्या हाणामारीचं षटक आपण पाहतोय स्लॉग वरचं षटक. या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं आहे कोंडाणे टीम साठी. जर पाहायला गेलं ना तर 3 षटक मात्र समाप्त झालं आणि फक्त 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा अनसाईडला फटका पुलचा फटका झालाय सक्सेसफुल. हा येईल नशिबाचा चौकार. ठोक डीजे. डीजे मास्टर सुद्धा रंगात आले आहेत कारण काय धून वाजवली गेली या डीजे मास्टर कडून आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा हा ट्रॅकर चेंडू आहे त्याला पुल केलाय परंतु कृष्णा कोणतीही चुकी करणार नाहीये. हा बसतोय 6वा धक्का कोंडाणे टीम साठी. ठोक डीजे. तर आपण पाहतोय धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. फक्त 12 धावा आपण पाहतोय. 6 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला धाडले गेलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय
गुड लेंथ वरती चेंडू आदळला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. हा चेंडू येईल डॉट. काय अफलातून गोलंदाजी केली जाते या चरणच्या. जर पाहायला गेलं ना तर पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आला होता, परंतु तिथून कमबॅक करून दिला आपल्या टीम साठी. पुन्हा एकदा काय अफलातून गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. वेगावरती मात्र आज स्वार होतोय या गोलंदाज. कुठेतरी विकेट जर दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली ना तिथून नक्कीच बॉलरचा मात्र कॉन्फिडन्स हाय झाला. आणि आता कुठेतरी पुन्हा एकदा आपण पाहतोय हा ट्रॅकर चेंडू होता आणि फक्त बॅट फिरवायचं काम केला गेला या फलंदाजाकडून. कोणताही मोठा फटका आला नाहीये अजूनपर्यंत. पण पाहतोय जर पाहायला गेलं ना तर पूर्ण इनिंग मध्ये एकच मोठा फटका आला गेलाय चौकारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आपण पाहतोय फटका खेचला गेलाय. नारायण आहे तिथे, दुसऱ्याचे दाबेचा प्रयत्न आहे, परंतु रनआउटची विकेट आपण पाहतोय. सस्त्यात बहाल केली जाते. हॅलो चला मोकासी कलवता आणि बडोबळ दोन्ही संघाचे संघनायक आपण या नाणेफेकीसाठी कलवते संघ मोकासी कलवते आपण नाणेफेकीसाठी या. या ठिकाणी चालू सामना देखील आपल्या भेटीस आला होता. एका साईडनं विचार केला तर वडणे संघ आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर कोंढाणे संघ. लो स्कोरिंग देखील सामना आहे. 24 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा डिफेन्स करायचे आहेत. आणि हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना एका साईडनं विचार केला तर मोकासी कलवता आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर बडोबळ संघ असा सामना आपल्या भेटीस येईल. आणि त्या सामन्याचा धावतं विहरण ऐकवण्यासाठी करूया कॉम्बॉक्स मध्ये बदल. आमचे साथी समालोचक अंकुश निरगुडा मेन फ्रॉम ओरोसे गावातील एक बुलंद आवाज. ऐकूया अंकुश निरगुड्याचा आवाज. हॅलो हॅलो चिक हॅलो 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 चिक हॅलो. थँक्यू सो मच. झिबड आपण आवाज ऐकलाय स्पर्धेमध्ये. झिबड चिडे सरांचा खऱ्या अर्थानं त्यांना देऊ आपण शुभेच्छा. इथं टॉस केला जाईल. खऱ्या अर्थानं बी गटातली पहिली मॅच असणार आहे. एका साईडला कलोते मोकाची संघ तर त्यांच्या अगेन्स्ट खेळेल नेरळ विभागामधला भटबळवाडी या संघ. या मॅच मध्ये चांगली मॅच होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये इथं नाणेफेकीचा कॉल मात्र या ठिकाणी केला जाईल. चालू असलेला सामना आपण पाहतो. एका साईडला वर्णे संघ जर त्यांच्या अगेन्स्ट पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 24 चेंडूमध्ये फक्त 14 धाबा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळाल्या. त्या अर्थातच कोंढाणा या संघाच्या आणि 15 धाबांचा पाठलाग करण्यासाठी आता वर्णे संघाची सलामीर ची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नारायण हा फलंदाज तर त्यांना साथ देण्यासाठी फलंदाज पाहायला मिळेल. दीपक. दोन्ही चांगले फलंदाज आहेत वर्णे संघाचा. आपण सातत्यानं विचार केला तर आज संघ अनेक स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं, परंतु आज या ठिकाणी या विभागामध्ये कशा पद्धतीनं त्यांचा खेळ, कारण गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. आमच्या समवेत आपण या स्पर्धेमध्ये नाईट शृंखलेमध्ये आवाज ऐकतात. बबलू
उघडे सरांचा, त्यांना आपण देऊया शुभेच्छा. चांगला आवाज, गोड एक मराठीचा एक बुलंद आवाज आपण त्यांच्या माध्यमातून ऐकला, त्यांचं देखील आपण करूया वेलकम स्वागत. जाऊया मॅच का त्या दिशेने. मॅच तितकीच इम्पॉर्टंट आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय नारायण, तर त्याला साथ देण्यासाठी दीपक. गोलंदाज तयार होतोय. पहिला चेंडू टेस्ट तरार पडल्यानंतर सरळ वेग घेतो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथून पहिला चेंडू दाट फेकला जातोय. तर अर्थातच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अजय या गोलंदाजाच्या माध्यमातून. आदिवासी नाईट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. आमदार चषक 2024 पर्व पहिलं एक दिमागदार सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. लॉंग आपला कव्हर करत चेंडू अगदी चांगला झेल त्या ठिकाणी होता, परंतु शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली नव्हती आणि त्या कारणामुळे इथं मात्र झेल ड्रॉप केला जातोय. जीवनदान मिळतोय फलंदाजाला. एक धाव मात्र या ठिकाणी मिळते आहे. तर बॅटिंग करणाऱ्या टीम वरने संघाला स्वतः सहित संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जात आहे आणि पहिली धाव ही धावफलकावरती पाहायला मिळते आहे. 15 धावांचा एक लो स्कोरिंगची मॅच आहे. भडभड टीम वन द टॉस ऑन डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. यानंतर या दोन संघांमध्ये अगदी चांगली मॅच पाहायला मिळेल. चांगला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. गुडलॅस स्पोर्ट वरनं पुन्हा एकदा चेंडू उसळी घेतली, सरळ वेग घेतला विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. या पद्धतीची गोलंदाजी वर्णे संघाने देखील आपण पाहिली होती बबलू पहिल्या डाबामध्ये आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. त्या अर्थातच कोंडाळ आहे असं, परंतु धाबा इतक्या नाही आहेत की या मॅच मध्ये ते संघर्ष करू शकतील, गोलंदाज लढू शकतील, परंतु प्रयत्न अजूनही चालू आहेत. खुलपट टप्पा आडवा बॅट डान्सिंग दाबून नटराज स्टाईल मध्ये फटका खेळला होता, परंतु तितकंच चालाक क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि इथून टीम साठी काही धाबा मात्र या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून वाचवल्या जातात. एक धाव इथं कंप्लीट होईल आणि एका धाब्याच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय. तो अर्थातच 2 या धाबा संख्येवरती 15 धाबांचा पाठलाग करायचा लो स्कोरिंगचे मॅच आहे. परंतु बबलू ज्यावेळेस लो स्कोरिंगचे मॅच असतात ना त्याच मॅचेस अगदी रफ आणि टफ स्थितीमध्ये पाहायला मिळतात. परंतु या मॅच मध्ये ती संघर्षमय गोलंदाजी पाहायला मिळेल का? सध्या संघर्ष करतोय अर्थातच कोंडाणा संघाचा गोलंदाज. आपल्याला मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजय हा गोलंदाज चांगले. जर का बबलू लॉंग ऑफला जो झेल उडाला होता तो झेल जर का पकडला गेला असता तर मात्र एक विकेटची संभावना वाढली असती, एक धाव रोखली गेली असती. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, चेंडू भरपूर काल चेंडू हवेमध्ये, परंतु पुन्हा एकदा नजर ठेवता आली नाही शेवटपर्यंत चेंडूवरती आणि अजून एक झेल होतोय या ड्रॉप या ठिकाणी. दुसरा झेल मात्र या ठिकाणी जमिनीला जाणवतोय. ते आधीच दुष्काळ त्यात हा 13वा महिना. धाबा दाबलवरती कमी आहेत आणि या पद्धतीचं क्षेत्ररक्षण जर का केलं तर मात्र आपल्याला घरचा रास्ता पकडावा लागेल. अगदी तुडुंब गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाहत्या शेती प्रेमात पडणार या आयोजन आणि लक्ष वेधनीय खऱ्या अर्थाने या आयोजन आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पळसदरी ठाकूरवाडी अच्छा माध्यमातून ही स्पर्धा नाईट शृंखला आपण एन्जॉय करतात. पुन्हा भरपूर काल हवेमध्ये चेंडू यावेळेस चुकी होणार नाहीये. पहिला धक्का बसेल टीम वर्णे संघाला. फलंदाज बॅक टू द पबेल. Hello, thank you, Doza. Thank you so much. जिथे नजर जाईल तिथं अगदी भगवा डोलताना पाहायला मिळतोय. भगवा आमचं झेंडा, भगवा आमचं रक्त, प्राण देऊन आम्ही राखीतो स्वराज्याचं तख्त. कारण आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त खऱ्या अर्थानं आपण महाराजांचा विचार केला तर सातत्यानं आपल्या जनतेवरती असलेलं प्रेम त्यांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं आणि आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिमाळ मानाचा मुजरा
करून आपण या स्पर्धेची सुरुवात आज या ठिकाणी आपण केली. खऱ्या अर्थानं आज या नाईट सुंकडेला आज पहिला दिवस एक दिमागदार सोहळा, एक लक्ष वेधणे असं आयोजन आपल्याला पळसदरी ठाकरवाडी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आमदार चषक 2024 पर्व पहिला आणि या पहिल्या पर्वामध्ये अगदी चांगली खेळपट्टी या ठिकाणी आयोजकांनी घेतलेली मेहनत, एक चांगलं मैदान. कारण या ठिकाणी मैदान इतकं चांगलं नव्हतं, परंतु ज्या वेळेस या आयोजकांनी घेतलेली संपूर्ण या मैदानासाठी मेहनत आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं भरपूर दिवस त्यांना कष्टाची परिकष्टा केली. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वापरला जातोय स्वराज. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अतिरिक्त दाबाने संघाची टोटल धाबासंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 5 धाबा. अजयने खर्च केल्या पहिल्या षटकावरती पॉवर प्ले मध्ये 4 धाबा, एक महत्वाची विकेट. परंतु या षटकावरती बबलू किती धाबा येतो हा प्रश्न नक्कीच पडेल. पहिला चेंडू खराब आलाय. हा पहिल्या पूर्वार्धामध्ये देखील याच पद्धतीची सुरुवात देखील पाहायला मिळाली. पहिल्या षटकावरती देखील 4 धाबा होत्या, एक विकेट होती. परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली त्या अर्थातच सुवर्ण संघाच्या गोलंदाजाकडून. परंतु तशी गोलंदाजी आता इथं कोंढाणा संघाकडून पाहायला मिळेल का हा प्रश्न इथं निर्माण होतो आहे. कारण पहिला चेंडू थोडासा खराब फेकला, लेस्टमच्या बाहेर शरीरापासून थोडासा लांब आणि पंचांनी त्याला मात्र दंडित केलाय. वाईट चा इशारा येतोय. बघा 20 मिनिटांमध्ये तुमचं 4 षटके फेकून झाले पाहिजे. याकडे पंच आपण लक्ष द्या. आपला प्रोफेशनल पंच अगदी आमच्या सुरेश दादा दिरगुडे सर असतील आणि हरी दोरे सर. खऱ्या अर्थानं अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नाईटची स्पर्धा असली की दोन पंच आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. त्या दोन्ही पंचांचं आपण करू वेलकम स्वागत. हा वेळेस चांगला चेंडू मात्र रिलीज केला जातोय. डॉट बॉलची संगता तेज तरार बेमिसाल लाजवाब आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं फेकला जातोय. म्हणजे जसंच तसं उत्तर आता दिलं जात आहे. जसं दीपकने तेज तरार चेंडू फेकलं, आता त्याच्या समोर ही खऱ्या अर्थानं अग्नी परीक्षा पाहायला मिळते. त्याला देखील समजलं असेल की ही खेळपट्टी आहे. आता गोलंदाजांना साहजिक अशी खेळपट्टी या ठिकाणी पाहायला मिळते. कारण या खेळपट्टीचा आपण विचार केला बबलो तर सातत्याने गोलंदाजासाठी भरपूर लाभदायक ठरले आहे या पहिल्या रात्रीमध्ये. परंतु दीपक या गोलंदाजाचा आपण विचार केला पहिल्या षटकावरती त्याला 1 धाव खर्च केली होती. तो स्ट्राईक केनला आता दीपक पाहायला मिळतो ज्याच्या नावावरती 2 विकेट राहिल्या. परंतु दीपक साठी सलग 3 चेंडू दाट येत आहेत. आता गोलंदाज स्वराज या गोलंदाजीच्या माध्यमातून काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते आहे. जशाच तसा उतार ठोसा ओलंद कार्पेटने पहिली धाव मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडस फंबल, परंतु बॅकअप जबरदस्त मिळाला. दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करायचं होतं परंतु नकार दिला. 1च धाब आणि 1 धाब्याने संघाची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. 15चा पाठलाग करायचा आहे परंतु इथं थोडस गमचकतात आले आहे. वर्णेश 14 धाबांचा पाठलाग करायचा आहे. जर का इथं 20-25 धाबा असताना तर सामना अगदी रोमांस स्थितीमध्ये. हवेमध्ये विकेटची संभावना, धक्का बसेल दुसरा. राजू हा फलंदाज बॅक टू द पवेलियन. वर्णे संघाला मात्र दुसरा धक्का या ठिकाणी दिला जातोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेहरा फलंदाज किफायती गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं यानंतरची मॅच असेल. दोन्ही ताकदवान संघ आहे. एक जबरदस्त फायटिंग मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला कलोते मोकाशी तर त्यांच्या अगेन्स्ट
तीस तरार बेमिसाल, जशी बंदुकत मधून गोळी निघते ना तसे गोलंदाजी सध्या या ठिकाणी पाहायला मिळते. कोंढाणा संघाचा हा गोलंदाज स्वराज्याच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. 2 धाबा खर्च केला. धावफलकावरती धाबा आहेत त्या 6 धाबा. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 8 धाबांची. 12 मध्ये 8 बघा, पहिल्या 12 मध्ये 6 बनवल्यात, परंतु शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 12 मध्ये आता 8 धाबांची गरज आहे. काय घडणार आहे मॅच मध्ये? राजू बाद झाला, परंतु दीपक अजूनही मैदानावरती आहे. जर का दीपकची विकेट इथे गेले तर या धाबा थोडस कठीण होतील आणि या षटकामध्ये जर का कमी धाबा खर्च केल्या बबलू तर मात्र शेवटच्या षटकावरती 5-6 धाबा थोडस कठीण होतील त्या वर्ण्य संघाला. फिरकीचा बादशाह अर्थातच गोलंदाज मनोहर हा गोलंदाज आपल्या तालावरती अनेक फलंदाजांना नाचवलं. फिरकीचा गोलंदाज आहे, परंतु या ठिकाणी स्ट्राईक एंडला फलंदाज दीपक. आडपा बॅटनं विकेट कीपरनं केले चुके. फाईन शॉट फाईन लेगला पहिली धाव कंप्लीट होते आहे, परंतु दुसऱ्यासाठी नकार दिलाय. सर बॅट कट आहे का? ओके, थँक्यू. सिंगल धाब येते पहिल्या चेंडूवरती. विकेट किपरनं जर का पकडलं गेलं असतं एक धाब भरपूर इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये, कारण ज्यावेळेस लो स्कोरिंगची मॅच असते त्यावेळेस तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण प्रत्येक धाबाचं महत्व काय असतं ना, त्या शेवटच्या बॉलवरती ज्यावेळेस मॅच जाते त्यावेळेस त्या एका धाब्याची किंमत काय असते ती कळते. जबरदस्त गोलंदाजी आपण पहिल्या षटकावरती अजयनं चांगली गोलंदाजी केली. 4 धाबा त्यानं खर्च केल्या. दुसऱ्या षटकावरती स्वराज आला, त्यानं 2 धाबा खर्च केल्या. पण तो तिसरा षटक संघनायकानं मनोहरच्या हातामध्ये दिलाय. खऱ्या अर्थानं मनोहरला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. लाजबाब गोलंदाजी बघा. 14 धाबा होत्या आणि त्या 14 धाबा थोडस आता अंगलट येताना पाहायला मिळत त्या वर्ण्य संघाच्या फलंदाजावरती. इथून चेंडू शिल्लक असतील आता 9 आणि 9 मध्ये तिसऱ्या पंचांची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये. चला मी हा इथून दिला जाईल, लाईव्ह मध्ये चेक केलं जाईल आणि त्यानंतर निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाबांची गरज आहे. रोमांस स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. फटका बसलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाले, अप्रतिम जाईल, धक्का बसल तिसरा, फलंदाज आउट. कृष्णा हॅलो. नाव सांगितल्याशिवाय का समजायला आम्हाला. बॉलरला का बॅट्समनला कुणाला
बॅट्समनला असेल कारण वरने टीमचा आहे. जैतू वरनेच मॅच जिंकली तर 200 रुपये बक्षीस. इथं हलक्या हाताने थोडस पंबल क्षेत्रक्षण आणि त्यानंतर मात्र 2 धाबा इथं पूर्ण केल्या जात आहेत. त्या 2 धाब्यांच्या बरोबरीने एकूण धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या 9 धाबा. बघा इथं जर का वर्णे संघ जिंकला ना तर सन्माननीय जैतू उघडा यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालाय वर्णे संघासाठी. जर का वर्णे संघ जिंकला ही मॅच तर 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलाय. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये 5 धाबांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा सामना असेल यांच्याकडे लक्ष असू द्या. प्रेक्षकांचं देखील पैसा उसूल सामना पाहायला मिळतोय. वर्णे संघाच्या पाठीराखांची दाखतूक आता पाहायला मिळते आहे कारण 24 बॉल मध्ये 14 धाबांची गरज होती. सामना येऊन ठेपलाय. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाबांची गरज आहे. 6 बॉल 5 धाबा. काय घडणार या मॅच मध्ये? गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आकाश. ज्या वेळेस संघनायकाने त्याच्या हातामध्ये चेंडू दिला असेल त्यावेळेस म्हटलं असेल की हा चेंडू ना ही मॅच तुझ्या हातामध्ये देतोय. तर शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धाबांची गरज आहे. मॅच कोण जिंकणार? मॅच कुणी जिंको मात्र विजय हा क्रिकेटचा जो होणार आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय दीपक. दीपक अजून येतोपर्यंत सगळ्याच्या अपेक्षा आहेत आणि इथं विकेट किपर कडनं चुकी झाली. बॉल लॉंग स्टॉप रिझल्ट मधला सीमारेषा पलीकडे येतोय हा दणदणी चौकार. पाहायला मिळतोय 5 चेंडू 1 धाब्याची गरज आहे. यानंतर कलोते मोकाशी संघ आणि भडवळ दोन्ही संघ रेडी राहायचा. सामना संपला लगेच मैदानाच्या आतमध्ये भडवळ संघ इनॅक्शन मध्ये दोन्ही संघाने थांबायचा. दोन्ही संघ भरपूर काळ एकमेकाच्या अगेन्स्ट खेळलेत परंतु ह्या मॅच मध्ये काय घडणार? मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. बी गटातील पहिली मॅच आहे. भडवळ संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल तर ही मॅच संपल्याच भडवळ संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा. चांगला फटका दीपक चमकलाय या मॅच मध्ये. विनिंग फटका एम.एस. धोनी स्टाईल मध्ये हा सामना केला फिनिश आणि इथं सामना जिंकलाय तो वर्णे संघाला. आणि हे 200 रुपयाचं कॅश प्राइज खऱ्या अर्थाला वर्णे संघाला दीपक